नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे जीवन सार्थकी लावणं. डॉक्टर पटवर्धन आणि त्यांची पत्नी यांना वैयक्तिक जीवनापेक्षा देशाचा संसार महत्त्वाचा वाटला. दोघांनी देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास धरल्यामुळे अन्यायाविरुद्ध लढताना कारागृहाची शिक्षा पत्करली. आपण काय करायचं ही अंतरंगीची ओळख पूर्णतः पटल्यामुळे खडतर साधनेतही त्यांना आनंद वाटला. त्यांचा संसार सुरू झाला तो एक सामाजिक गरज, कार्याचं साधन म्हणून. संसार मांडला तो केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांच्या स्वास्थ्यासाठी. त्याग, सेवा, प्रेम, समर्पण या भक्कम खांबावर उभ्या असलेल्या या संसार मंदिरावर सत्याची, स्वातंत्र्याची पताका नित्य फडकत होती. संसार, प्रपंच ही आपल्या कार्याची प्रयोगशाळा आहे. संसार हे साधन आहे आणि कार्यपूर्ती हा परमार्थ आहे ही भूमिका आनंदाने मान्य केल्यामुळे त्या ध्येयापासून मन कधीही विचलित झालं नाही. स्वतःची पूर्ण ओळख पटल्यामुळे, आत्मज्ञानामुळे, त्यानुसार दैनंदिन जीवनाचं, स्वतःच्या आयुष्याचं व्यवस्थापन, नियोजन केल्यामुळे प्रत्येक क्षण दोघांना सत्कारणी लावता येत होता. डॉक्टरांच्या मनावर वाचनाचा संस्कार असल्यामुळे वेद, उपनिषद, पुराण, गीता, भागवत हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. या महान ग्रंथातील विचार, तत्त्वज्ञान दैनंदिन जीवनातील आपल्या कार्यात उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता. तरुण पिढी आरोग्य संपन्न करून समाजकार्याकडे वळविण्याच्या प्रयत्नात त्यांना यश येत होतं. स्वकष्टात खरी प्रतिष्ठा असते हा विचार त्यांना मनोमन पटला आणि त्यांनी तो कृतीतही उतरवला. संकट काळातही ध्येयापासून विचलित न होण्याचा कृतनिश्चय होता. दोघा पतिपत्नींची निष्ठा, ध्येयासाठी तुटून पडण्याची वृत्ती समजून घेण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील हा प्रसंग पुरेसा बोलका वाटतो. एकदा दोघंही तुरुंगवास भोगत होते. तेव्हा त्यांची एक लहान मुलगी न्यूमोनियाने आजारी पडली. पोटच्या मुलीला भेटण्यासाठी मन आतुर झालं होतं. मनाला काळजी लागली ती. यापुढे स्वातंत्र्य लढ्यात, चळवळीत कधीही भाग घेणार नाही असं लिहून दिलं तर शासन मुलीला भेटण्यासाठी आईला परवानगी देणार होतं. पण डॉक्टरांच्या पत्नीने ठाम नकार दिला. शासनाची माफी मागणं हा विचार स्वाभिमानाला, त्यांच्या देशप्रेमाला डिवचणारा होता. हातकड्या घालून पोलीस बंदोबस्तात आई मुलीच्या भेटीला घरी गेली. आईच्या स्पर्शाने सुखावलेला तो जीव शांत झाला आणि देवाच्या कुशीत कायमसाठी विसावला. भयाळतं दुःख उरात लपवून शांत मनाने परत तुरुंगात बंदिस्त होणाऱ्या, शासनापुढे नमतं न घेणाऱ्या आपल्या पत्नीचा डॉक्टरांना सार्थ अभिमान वाटला. पराधीनता मान्य करून शांतपणे पुढच्या कार्याला लागण्याचा विवेक ही खरी अंतरंगीची शक्ती असते. दुसऱ्यांची दुःख जाणून घेतली की आपलं दुःख हलकं होतं ही दोघांना आपली नव्याने ओळख पटली. खरंच परिस्थिती माणसाला घडवते. परिस्थिती ही आपली मार्गदर्शक गुरु असते. परिस्थिती, संकट, नियती यांचा कौल ओळखून, अंतरंगीचा आवाज ऐकून त्यानुसार ध्येयाकडे विचारपूर्वक केलेल्या वाटचालीचा आपल्या मनाला कधीही पश्चात्ताप होत नाही. हा विवेक, ही सावधानता प्रत्येकाला पाहिजे. त्यामुळे आत्मिक शांती, आत्मिक समाधान, आत्मिक आनंद मिळतो. कारण शांती, आनंद, समाधान यांच्या जागा आपल्या अंतरंगातच असतात. त्यासाठी मनाची निर्मळता, अंतरंगीची शुद्धता आणि शुचिता हवी. स्वतःच्या या ओळखीमुळे आपल्या जीवनाचा सूर आपल्यालाच सापडतो आणि आयुष्य सत्कारणी लावता येतं. विविध प्रकारच्या अनुभवांच्या समृद्धीमुळे डॉक्टर जेलमधून बाहेर पडले तेव्हाच त्यांनी आपल्या आयुष्याची आणि सहजीवनाच्या कार्याची दिशा नक्की केली. तोपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. कुष्ठरोग निर्मूलनाचं महत्त्व स्वातंत्र्यप्राप्ती इतकंच महत्त्वाचं आहे हा विचार मनाच्या गाभाऱ्यातून उमलून आला. कुष्ठ कार्याला वाहून घेण्याचा मनोमन संकल्प केला.
वास्तविक कुष्ठकार्य करणं म्हणजे शिवधनुष्य पेलणं आहे याची जाणीव त्या दोघांना होती. पण हीच आपली खरी ओळख आहे हा अंतरंगीचा आवाज त्यांना मान्य होता. या कुष्ठकार्यातच आपल्याला शाश्वत आनंद मिळणार हे त्यांना समजलं होतं. या भयंकर रोगामुळे कुणालाही वाळीत टाकल्यामुळे जिवंतपणे मरणप्राय यातना भोगाव्या लागू नयेत. रोग कितीही तिरस्कारित असला तरी त्याला इलाज केले जाऊ नयेत. औषधाविना जीव तळमळणं आणि संपून जाणं हे महाभयंकर पाप आहे. हे पाप घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू, हा त्या दोघांचा बाणा होता. याची पार्श्वभूमी लहानपणीच तयार झाली होती. या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांनी मनाला बजावलं होतं की कुठल्याही फलाची अपेक्षा न बाळगता हे कार्य करायचं आणि शेवटी कर्मत्यागातही आसक्ती ठेवायची नाही. सुरुवातीच्या काळात त्यांच्या कार्याची जागा होती स्मशानाजवळ. स्मशानाजवळ एक शेत होतं, तीच त्यांची जागा होती. पण कुष्ठरोग्यांना घरापासून इथपर्यंत येण्यात त्या अडचणी डॉक्टरांनी ओळखल्या. या आपल्या मित्रांसाठी एक संस्था काढून त्यांना राहण्याची सोय करायला पाहिजे हा मनोमन निश्चय झाला. पहिल्यापासून या देवकार्यात त्यांनी कुष्ठरोगी बांधवांना अत्यंत विश्वासात घेऊन कार्याची दिशा नक्की केली होती. ही संस्था तुमची म्हणजे आपली सगळ्यांची आहे. आपले कष्ट यासाठी हवेत याची जाण त्यांनी बांधवांना करून दिली. त्यामुळे या साऱ्या बांधवांना डॉक्टर आपले वाटले, आपल्या घरचे वाटले आणि कामासाठी त्यांना उत्साह वाटला. एका देव माणसाकडून या देवकार्यासाठी डोंगर माथ्यावर 100 एकर जागा मिळाली. आपण निरपेक्ष बुद्धीने काम केलं तर असंख्य हात आपल्याला येऊन मिळतात याचा अनुभव डॉक्टरांना आला. या दानशूर माणसाच्या श्रद्धेला डॉक्टर जन्मभर जागले. कुष्ठरोगी बांधवांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर डॉक्टर झटले आणि झगडले. देवकार्यासाठी सहकार्य करणारे जसे हात मिळतात तसे विरोध करणारे सूरही येऊन मिळतात याचा अनुभव डॉक्टरांना आला. पण सुखदुःखाच्या, शत्रू आणि मित्र या भेदभावाच्या पलीकडे गेलेले डॉक्टर स्थिर बुद्धीने आपले काम नित्य करत राहिले. सत्यरूपी देव त्यांचा पाठीराखा होता. त्यांच्या देवाने डॉक्टरांकडून हिमालयाच्या उंचीचं काम करवून घेतलं. या कार्यात डॉक्टरांना त्यांची स्वतःची जास्तीत जास्त ओळख पटली. या ओळखीतून आत्मविश्वासात वाढ झाली. कुष्ठकार्य हे राष्ट्रीय कार्य आहे. कुष्ठकार्य हा दयेचा आणि भिकेचा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न सोडवणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. या आद्य कर्तव्याची जाणीव समाजमनात हवी. यासाठी रात्रंदिवस डॉक्टर आणि त्यांचं कुटुंब झटत होतं. डॉक्टरांना यश येत होतं. शासनाने संस्थेला आर्थिक सहकार्य करायला मंजुरी दिली आणि तपोवन या कुष्ठरोग्यांच्या संस्थेचा व्याप आता वाढायला लागला. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुद्रणालय यासारखे उपक्रम सुरू झाले. कुष्ठ प्रश्न समाजासमोर यावा म्हणून स्वप्नतेचं लोचनी हा चित्रपट तयार झाला. चित्रपटाला सर्व पारितोषिक मिळाली. सागर शक्ती आकाशी हे 3 अंकी नाटक निघालं. समाज जागृतीसाठी हे सगळे उपक्रम राबवले जात होते.